याच्याबद्दल आणि एकूणच आत्महत्येच्या बद्दलचे समज गैरसमज याबद्दल मला असं वाटतं त्यांनी आता क्रांतीजींनी जो मुद्दे उपस्थित केले ते अगदी व्हॅलिड आहेत, अगदी बरोबर आहेत. एकटेपण हा शहराचा एक गुण आणि दुर्गुण असतो की एकटेपणाने तुम्हाला स्वातंत्र्य पण मिळतं, पण एकटेपणाने तुमच्यात एकटेपणा पण निर्माण होतो, एकाकीपणा निर्माण होत असतो. तर ते हँडल करण्याची आपल्यामध्ये ताकद असायला पाहिजे. मला नेहमी आठवण येते की एक मराठीमध्ये किंवा हिंदीमध्ये एक म्हण आहे, घी देखा लेकिन बडगा नाही देखा. सो तुम्हाला दिसतं ते याचं त्या उंदराला दिसतो तो चीजचा तुकडा ट्रॅपमधला, म्हणून तो आत जातो आणि मग तो बाहेर पडता येत नाही त्याला. तसं खूपदा होत असतं आणि त्यावेळेला तुम्ही आता त्या म्हणतात त्याप्रमाणे कोणाचाही हात धरायला तयार असते. म्हणजे मी इतकी इन्सिक्युअर झालेली असते किंवा असतो की मला कोणीही चालेल, पण कोणीही याचा अर्थ कसा आहे हे लक्षात येत नाही. दुसरी गोष्ट अशी आहे की यांच्या इर्दगिर्द फिरणारी जी मंडळी असतात, पुरुष मंडळी जी असतात, त्यांना माहिती असतं, त्यांच्यामध्ये एक स्ट्रीक असते की या मुलीला आपलंसं करण्याकरता मी काय बोललं पाहिजे, कोणत्या प्रकारचे संवाद केले पाहिजेत. आणि नेहमीच सुरुवात अशी होत असते की आय वॉन्ट लॉंग टर्म रिलेशनशिप, आय रिअली व्हॅल्यू लव्ह, आय रिअली यू आर अ मॅरेज मटेरियल, की जस्ट नॉट अ फ्रेंडशिप, जस्ट नॉट अन ओव्हरनाईट स्टँड, विल बी ऑलवेज टुगेदर, जन्मजन्मांतरीचे नात. म्हणजे असं बोलून त्या मुलीला राधाकृष्णानंतर हे जन्माला आले. हो, असं त्यांना वाटू देण्याचं त्या मुलांच्यामध्ये स्मार्ट चातुर्य असतं आणि त्या चातुर्यामुळे त्या पटकन भुलतात आणि मग आपल्या लक्षात येतं की आपण कोणाच्या ताब्यात सापडलेलो आहोत. आणि मग एकदा ताब्यात सापडल्यानंतर तुम्हाला त्याची दुर्दैवानं त्याची तुम्हाला सवय लागते. तुम्हाला असं वाटतं की याच्या पलीकडे जग असूच शकत नाही. त्यामुळे तुम्हाला वाईफ अब्युजर्स मिळतात किंवा वाईफ बेटर्स मिळतात. लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये तुम्ही राहायला लागल्यानंतर, लिव्ह इन रिलेशनशिप ते सगळ्यात डिफिकल्ट रिलेशनशिप असते, कारण ते कधी क्लोज होते कधी सुरू होते कोणालाच कळत नाही. त्यामुळे ऍटलीस्ट डायव्होर्समध्ये एंड तरी आहे, लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये एंड नावाची गोष्ट पूर्णविरामच गोष्ट नाही, सुरुवातच राहिलेली. त्यामुळे याच्यामध्ये तुम्ही अडकल्यानंतर तो खरा ट्रॅप असतो. तर हे अशा पुरुष मंडळींपासनं या मुलींनी सावध राहणं खूप गरजेचं आहे, तरच यातनं तुम्ही पुढे जाऊ शकाल. आपण आत्महत्यांच्या मिथविषयी बोलण्यापूर्वी अमृता, हा विषय निघालाय म्हणून बॉयफ्रेंड नावाची गोष्ट ही मागच्या जनरेशनमध्ये नव्हती. ती साधारणतः आत्ताच्या 20 वर्षात आपण म्हणूया, आणि आत्ताच्या 5-10 वर्षात तर ती एक अन्न वस्त्र निवाऱ्यासारखी सर्वात महत्वाची गोष्ट झाली की बॉयफ्रेंड आणि गर्लफ्रेंड असणं. एखाद्या बॉयफ्रेंडनी किंवा एखाद्या गर्लफ्रेंडनी सोडणं हे आत्महत्या करायला कारणीभूत ठरण्या इतकं मोठं कारण आता ठरतंय. तीच चूक आमचं जनरेशन करतंय आणि आजकालच्या बऱ्याच मुलं मुली करतायत की मला इमोशनली कोणावर तरी डिपेंडंट राहायचंय. ती तुमची इमोशनल गरज बनते. किंवा आजकाल सध्या हे खूप फॅड आलंय, अरे तू सिंगल आहेस, तुला कोणी मिळाला नाही किंवा तुला कोणी मिळत नाहीये का, आणि मग ऑटोमॅटिकली त्यांच्यामध्ये तो कॉम्प्लेक्स निर्माण होतो की मला कोणी चांगलं का मिळत नाही. त्याच्यामुळे तुम्ही सेल्फ इंडिपेंडंट असलं पाहिजे. इमोशनली तुमच्या स्वतःवर एवढा कंट्रोल आणि एवढं तुम्ही स्ट्रॉंग असलं पाहिजे आणि एवढा तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स असला पाहिजे की तुम्हाला कोणाची गरजच लागता कामा नये. आणि हीच चूक जसं क्रांती म्हणाली तसं बरेचसे लोक करतात आणि मग त्याच्यानंतर मग ते चुकीच्या पार्टनरची निवड करतात आणि त्याच्यानंतर जे काय होतं आणि मग त्याच्यानंतर मग त्यांना असं वाटतं की जर तो सोडून गेला तर माझं आयुष्य म्हणजे त्याला काही अर्थच नाही. आत्महत्यांच्या बद्दलच्या समाजा गैरसमजाबद्दल काय सांगा मेडिकली? मेडिकली आम्ही सुसाईड ही म्हणतो. सुसाईडकडे दोन मुख्य दृष्टिकोन आहेत. एक म्हणजे जसं आपल्याला रस्त्याने चालताना कधी कधी अपघात होऊ शकतो आणि काही होऊ शकतं, तसा कधी कधी असं म्हणतो की सुसाईड इज अ काइंड ऑफ एन ॲक्सिडेंट दॅट हॅपन्स टू इवन नॉर्मल पीपल. कारण आपल्याला टोकाच्या गोष्टी दिसतात, बट सुसाईड हा कोणाच्याही मनामध्ये भावना. आम्ही असं नेहमी म्हणतो, विन आय ओपन माय टॉक ऑन डिप्रेशन ऑर सुसाईड, की जगात एकही अशी व्यक्ती नाही की ज्यांनी कधी सुसाईडचा विचार तिच्या मनाला स्पर्श करून गेलेला नाही. हे सत्य आहे. म्हणजे हे एक्झिस्टन्शियल रियालिटी आहे की माझा एक्झिस्टन्स आहे तो मी संपवू शकतो. त्यामुळे सुसाईड ही गोष्ट अशी आहे की ज्याच्याविषयी आपण मोकळेपणाने चर्चा करू शकतो, कारण सर्वव्यापी, सर्वांना स्पर्श करणारा, सगळ्यांना रिलेव्हंट असलेला विषय आहे. हे आपण आधी पहिले स्वीकारलं पाहिजे, तर आपण याच्याविषयी बोलू शकतो. आपण सुसाईड म्हटलं की आपल्या पोटामध्ये भीती होते आणि आपण ते नाही असं बोलायचंच नाही, असा विचार तो करूच नकोस असं म्हणून त्याची वासलात लावली जाते. दुसरा महत्वाचं आहे की सुसाईड खूपदा एखादी व्यक्ती म्हणते की मला असे विचार येत आहेत, ते आजूबाजूचे लोक ट्रिव्हिलाइज करतात, काय नाही रे असं होतं. अर्ली सायन्स अर्ली सायन्स म्हणजे ही
अशी असू शकते. खूपदा असं वाटतं की जे सुसाईड विषयी बोलतात ते कधी कमिट करत नाहीत, विच इज रॉंग. जे सुसाईड विषयी बोलतात ते कमिट पण करू शकत असतात. जे अटेम्प्ट करतात सुसाईड ते कम्प्लीट पण करू शकतात. कदाचित त्यांचं अज्ञान असतं, त्यांना पुरेशी माहिती नसते म्हणून ते फसलेले म्हणजे असतात. आत्महत्या कशी करायची हे ऍक्च्युअली ही इतक्या वेळेला मला दुर्दैवाने हे प्रश्न विचारले गेलेले आहेत की सुसाईड करता कोणता स्वस्त मार्ग आहे. म्हटलं या प्रश्नाचं मी तुला उत्तर देणार नाही. हा प्रश्न कुठून आला आहे आधी मग तुला विचारायचंय. म्हणजे हा अशा प्रकारे एक डायलॉग होऊ शकतो आणि यातनं त्या माणसाला बाहेर काढता येतं आणि त्याच्याकरता पहिली गोष्ट डायग्नोसिस व्हायला पाहिजे, त्याची ट्रीटमेंट व्हायला पाहिजे. जेव्हा क्रॉनिक डिप्रेशन आहे किंवा अत्यंत अक्यूट डिप्रेशन आहे, मॅनिक डिप्रेसिव्ह सायकोसिस सारखे डिसऑर्डर आहेत, स्किझोफ्रेनिया सारखे डिसऑर्डर आहेत की ज्याच्यामध्ये सुसाईड हा एक अंग असू शकतो, मला ज्याच्यावरती इलाज करणं शक्य थांबवून आहे. असा प्रश्न विचारायचा आहे आणि त्याच्यानंतर मी क्रांतीकडे जाईन हाच मुद्दा घेऊन. हे जे शरीराचं व्यंग दिसतं, हा आपली स्किन टॅन झाली की आपल्याला दिसते, आपल्या पोटात दुखायला लागलं की आपल्याला जाणवतं, बरोबर. आपल्या डोळ्याची चुरचूर व्हायला लागली की आपल्याला जाणवते. परंतु हे मनाचं चुरचुरणं आतल्या आत पोखरत जातं. ओळखायचं कसं की मी आता डिप्रेशन मध्ये आहे? व्हेरी गुड क्वेश्चन. असं आहे की एक जेव्हा आपल्याबरोबरचं विश्वासाचं नातं असणारी माणसं असतात, की हा परत मुद्दा येतो की कुटुंबापासून दूर गेल्यामुळे विश्वासाचं नातं असणारी माणसं असतात, ती आखो में काहीतरी होत असतं, कळत असतं. आईला मुलाकडे बघून कळतं की काहीतरी गडबड आहे. जवळच्या माणसाला कळत असतं की याच्या मनात काहीतरी दुःख आहे, जे बोलत नाही. तो एकटा बसतो, अबोल राहतो, काहीतरी फिनिश केल्यासारखं बोलत असतो किंवा तो तुटकपणे वागायला लागतो किंवा अचानक काहीतरी वेगळ्याच गोष्टी बोलायला लागतो आणि कधी कधी तो बोलून पण जातो की मला सुसाईड करावं असं वाटतं. कधी कधी चिठ्ठी लिहून ठेवलेली असते, कधी कधी डायरीमध्ये एंटर केलेलं असतं, कधी कोणाला तरी सांगितलेलं असतं. कारण असं आहे की ज्या माणसाच्या मनामध्ये सुसाईड हा विचार येतो, हा विचार अतिशय पेनफुल आहे. आम्ही असं म्हणतो की ही जितकी शारीरिक वेदना तापदायक असते तितकंच आत्महत्येचा विचार तापदायक असतो, वेदनाकारक असतो. आणि एकदा वेदना आपल्या मनात निर्माण झाली, शरीरात निर्माण झाली की मनात निर्माण झाली की आपण ती बोलूनच दाखवत असतो. त्यामुळे वेदनेला कधीतरी वाचा फुटतेच आणि दुसऱ्यापर्यंत आपण हे पोचवत असतो. दुसरा माणूस ते ऐकत नसतो, आपल्या अँटेने तयार नसतात. त्यातल्या ट्रिगर बद्दल म्हणजे अशी भावना मनामध्ये सुप्त असते. ती अनेकांच्या मनामध्ये कार्यक्रम बघणारे असे अनेक स्ट्रगल्स असतील त्यांच्या मनामध्ये असेल, परंतु एक ट्रिगर असतो की जो ट्रिगर ते करायला भाग पडतो. त्याच्याविषयी आपण बोलण्यापूर्वी क्रांती, या सगळ्यामधला अत्यंत महत्वाचा भाग आहे तो म्हणजे तुमचं अपब्रिंगिंग. अशा ग्लॅमरच्या जगामध्ये, अशा स्पर्धेच्या जगामध्ये, असुरक्षित जगामध्ये वावरताना तुमच्या लहानपणात तुमचं नेमकं निकोप संगोपन झालेलं आहे की नाही याला प्रचंड महत्व आहे. याचं कारण त्याच्या आधारावरच तुमचं आजचं मन घडलेलं असतं. कुठेतरी या संगोपनातच त्रुटी राहिल्यानंतर अशी माणसं किंवा अशी तरुण मुलं अशी कृत्य करायला धजावतात. मला काय वाटतं की ऍक्टर्स आणि कलावंत ही एक अशी आपण म्हणू शकतो की जमात आहे जी ओव्हर ड्रॅमॅटिक आहे. इन रियालिटी सगळ्या गोष्टींना ते ओव्हर रिॲक्ट करतात. दे ड्रॅमॅटिक पीपल, यु नो. त्यांना वाईट वाटलं तर त्यांना खूप वाईट वाटतं, त्यांना आनंद झाला की ते लोक खुश असतात. आणि होतं काय, हे आउट ऑफ टाउनर्स जे असतात त्यांचं काय होतं की त्यांचे जे फ्रेंड्स असतात लहानपणापासून त्यांच्या बरोबर जे मोठे झाले आहेत ते त्यांच्याशी संपर्क तुटलेला असतो. इथे कसं असतं की आज मी जर ह्या फील्डमधली आहे तर माझी एक शाळेतली मैत्रीण आहे, ती इंजिनियर आहे किंवा एक MBA केलेली आहे. त्यामुळे मी माझ्या फील्डमधनं बाहेर पडायला मला संधी मिळते आणि मला त्यांच्या जगात गेल्यावर जरा मोकळं वाटतं. सो आय कॅन फॉरगेट माय ओन प्रॉब्लेम्स. पण इथे जे आउट ऑफ टाउनर्स असतात त्यांचं काय होतं की त्या लोकांची मित्रमैत्रिणी सुद्धा याच फील्डमधले असल्यामुळे त्यांना लेट आउट करायलाच कुठे जागा मिळत नाही. त्याशिवाय एक सगळ्यात महत्त्वाचं कारण असं पण असू शकतं, रादर असतं, की आई वडील एवढे प्रेशराईज करतात मुलांना की हिचं हे चाललंय मग तुझं ते का नाही होत, तुझं हे का नाही होत, अरे तो तर त्या दिवशी तो मला ह्या टीव्हीवर दिसला, तू का नाही दिसत रे आजकाल. The problem is आई वडील सेलिब्रिटी स्टेटस एन्जॉय करू लागतात इतकं की ते प्रेशराईज देअर चिल्ड्रन सो मच टू गेट इन फुल फोर्स. आणि जेव्हा ती लोक त्यांच्या पेरेंट्सचे एक्सपेक्टेशन्स मीट करू नाही शकत तेव्हा ही अनेकदा असं होतं की नाही, आय वॉन्ट टू टेक दिस एक्स्ट्रीम स्टेप दॅट आय एम गुड फॉर नथिंग. ही जी गुड फॉर नथिंग फिलिंग येते, मी आता आमच्या फ्रॅटर्निटी बद्दल बोलते, ती खूप वाईट असते आणि देन यू लीड टू सच स्टेप्स. याच्याविषयी हा बोला. एक त्याला एक जोडूनच मुद्दा असा आहे की आई वडिलांच्या प्रेशर बरोबरच
कुठेतरी या क्षेत्रातल्या मुलामुलींना आर्कलाइट बाजूला झाले, काम मिळेल असं झालं की स्वतःची ओळख, आयडेंटिटी हाच एक मोठा प्रश्न बनतो की जी आयडेंटिटी त्यांची ताकद असते. नाही, याच मुद्द्याला जोडून मला हे ऍड करावं असं वाटतं की पेरेंट्स म्हणजे तुमचं जे अपब्रिंगिंग आहे, बालपण तुमचं कसं गेलंय ह्याच्यावरही खूप महत्वाचं असतं की तुमची मेंटल सायकॉलॉजी कशी डेव्हलप होते ॲज अन अडल्ट. कारण मी माझ्या अनुभवावरून सांगते की लहानपणापासून माझ्या आई वडिलांनी कायम मला हे सांगितलं, नाही अमृता तू बेस्ट आहेस, तू सगळ्यात छान आहेस. आणि त्याच्यामुळे जो सेल्फ कॉन्फिडन्स आणि जो सेल्फ एस्टीम तुमचा स्ट्रॉंग बनतो, तेव्हा फॅशन जगतामध्ये म्हणजे अनफॉर्च्युनेटली असं फॅशन वीक्सच्या वेळेला मी स्वतःही अनुभवलंय की एका बाजूच्या सुकड्या मुलीच्या बाजूला जेव्हा मी उभी राहते तेव्हा तुझे थोडे कर्व्स आहेत, पण आय एम फाईन, आय एम दी बेस्ट. जरी मी तिच्यासारखी नसले तरी मी जशी आहे तशी मी छान आहे. स्वतःला स्वीकारत पुढे जाणं. स्वतःला स्वीकारत पुढे जाणं क्या आणि लो सेल्फ एस्टीम आणि लो कॉन्फिडन्स ह्याच्यामुळेच कदाचित असे लोकांच्या मनामध्ये विचार येतात आणि निराशा येते आणि लोक अननोईंगली स्वतःला लोकांशी कम्पेअर करायला लागतात. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.